उडणारे कासव. एके दिवशी काय झाले, एक कासव आणि त्याचे मित्र हंस तळ्याकाठी दुःखी बसले होते. तळे सुकल्यामुळे ते विचार करत होते की पाण्यासाठी काय करावे लागेल. कासव हंसला म्हणतो, तुम्ही उडत जा आणि पहा कुठे पाणी सापडतं का. कासवाच्या म्हणण्याप्रमाणे ते उडत जातात आणि पलीकडच्या गावात त्यांना एक मोठे तळे सापडते. ही आनंदाची बातमी ते हंस आपल्या मित्राला सांगतात. कासव विचारात पडतो, मी तिथे कसं पोहोचणार, मला तर खूप दिवस लागतील. थोडा विचार करून त्याला एक युक्ती सुचते. त्या युक्तीप्रमाणे तो हंसांना तोंडात एक काठी पकडायला सांगतो. कासव पण त्या काठीला तोंडाने पकडतो आणि त्या हंसला उडायला सांगतो. ते हंस त्याला सावध करतात. अरे कासवा, तुला बडबड करायची खूप सवय आहे. तुला खरंच वाटतं की हे नियोजन काम करेल? कासव म्हणतो, मी हुशार आहे. कधी बोलावं आणि कधी बोलू नये ह्याची मला समज आहे. ठरल्याप्रमाणे हंस कासवाला घेऊन उडतात. एका गावातून उडत असताना गावातली लोक त्यांना बघून अचंबित होतात. त्यांच्या मैत्रीची प्रशंसा करतात. कासवाला गावकऱ्यांचा आवाज येत नाही आणि तो बोलायला आपले तोंड उघडतो. काय बोलताय तुम्ही? त्या क्षणी कासव जमिनीवर आपटते आणि तिथेच मरण पावतो. कथेचं तात्पर्य, अति आत्मविश्वास इतरांच्या सूचनेकडील दुर्लक्ष केल्यामुळे नुकसान होते.